गुड मॉर्निंग फ्रेंड्स. यस्टरडे आपण 1.1 नंतर लेटेस्ट थिंग बघितलं. लेटेस्ट थिंग नंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट केला. 1.2 मध्ये आपण फर्स्ट नंबरला एक ऍक्टिव्हिटी बघितली. ऍक्टिव्हिटी नंतर आपण क्वेश्चन 2 ग्राफिकल मेथड त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन अँड फोर्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला होता. मी तुम्हाला त्यामध्ये थर्ड नंबरचा क्वेश्चन स्वतः सॉल्व करायला लावला. त्या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला परत इथे जो ग्राफ निघेल त्या क्वेश्चनचा परत इथे आपण काढून बघूया. तर बघा आपल्याला थर्ड नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे त्यांनी x + y = 0 आणि cos x - y = 9. x + y = 0 आणि सेकंड नंबरला आहे तुम्हाला cos x + y = 0 आणि cos x - y = 9 असा तो तुमचा क्वेश्चन होता. तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलेले आहेत त्यामध्ये फर्स्ट नंबरचं आणि हे काय सेकंड नंबरला. आपल्याला हे ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचं आहे. हा क्वेश्चन नंबर 3 आहे. मी तुम्हाला काल सॉल्व करायला सांगितलं होतं. तुम्ही केला असेल तर बघून घ्या तुमचं व्यवस्थित बरोबर आहे का. तर बघा तुम्हाला यामध्ये दोन इक्वेशन दिले आहेत x + y = 0 आणि सेकंड नंबर इक्वेशन आहे तुमचं cos x - y = 9. चला तर आपण x च्या व्हॅल्यू सिलेक्ट करू. सांगितल्याप्रमाणे आपण नेहमीप्रमाणे आपल्या मनाने आपल्या x च्या व्हॅल्यूज घेऊ शकतो. तुमच्या मनाने तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकता. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्या चार व्हॅल्यू तुम्हाला सांगितले त्या -2 -1 0 आणि 1 यापैकी आपण व्हॅल्यू घेऊ. -2 -1 0 अँड लास्ट नंबरची व्हॅल्यू घेऊ आपण 1. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकता. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला इक्वेशन मध्ये पुट करून x च्या ठिकाणी y ची व्हॅल्यूज फाइंड करायचे. y च्या व्हॅल्यूज आपण इथे लिहू. y ची व्हॅल्यूज लिहिल्यानंतर तुम्हाला खाली कोऑर्डिनेट लिहायचे आहे. चला तर बघा सोडवू आपण फर्स्ट नंबरचं इक्वेशन. काय दिलेलं आहे तुम्हाला फर्स्ट नंबरचं इक्वेशन? फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे तुमचं x + y = 0. चला तर लिहून घेऊ. x + y = 0. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द y. काय फाइंड करायचं तुम्हाला? चला तर बघा लेट अस सॉल्व. y फाइंड करायचं आहे तुम्हाला. x च्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. फर्स्ट नंबरला x ची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला तर -2. मग मी दिले की पुट x = -2 in equation number first. What is the equation number first? Implies that x + y = 0. x + y = 0. Now we have to put the value of x here. What is the value of x? -2. Right here -2 plus y = 0. -2 plus y = 0 म्हणजेच प्लस y = पहिला आपण साइन नाही दिली तरी चालेल. मायनसचा काय तिकडे गेल्यानंतर 2 आणि 0 काही असण्यासाठी मायनस राहतात नाही. तर बघा y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 2. लिहून घ्या y इथे 2 म्हणजे कोऑर्डिनेट काय झाले तुमची इथं -2, 2. दिस इज युअर कोऑर्डिनेट. युअर नेक्स्ट पॉइंट इज व्हाट? x -1. राइट हियर पुट x -1 in equation number first. Here I have equation number first. Equation number first implies x + y = 0. Again put the value of x here -1. Right? -1 plus y = 0. Then next step y as it is 0 असाच असा -1 तिकडे गेला काय +1. 0 + 1 is what? 1. म्हणून मी आजच्या याच्यामध्ये सोल्युशन करताना डायरेक्ट लिहिलं होतं y = 2. याच्यामध्ये एक स्टेप सोडून लिहिली म्हणजे तुम्हाला परत सांगावं लागत नाही. किती भेटलं मला y 2. दिस झाली माझी सेकंड नंबरची व्हॅल्यू. दिस इज फर्स्ट y ची व्हॅल्यू. सेकंड नंबरला काय दिली आहे माझी 1 -1 आणि 1 हे आहेत माझे कोऑर्डिनेट. थर्ड नंबरला मला x दिलेला आहे 0. लिहून घ्या तुम्ही. हियर पुट x = 0 in equation number first. What is equation number first? Equation number first implies that x plus y = 0. Put here x how much? x 0 पुट करायचं तुम्हाला 0 plus
y is equal to 0, it means that y is equal to 0. What will I get? The value of y is 0 right here. कोऑर्डिनेट काय म्हणजे 0, 0 ओरिजिन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली आहे 1. लिहून घेऊ तुम्ही. पुट x is equal to 1 in equation first. What is my equation number first? Equation number first implies that x plus y is equal to 0. यामध्ये काय टाकायचे मला व्हॅल्यू x ची 1 म्हणजे 1 plus y is equal to 0. It means that y is equal to 0 minus 1 and next step is what? That is minus 1. What will I get? I will get y is equal to I get y is equal to minus 1. मला काय मिळालं y minus 1. लिहून घेऊ तुम्ही. x होता 1 y त्यावरून मला मिळाला minus 1. कोऑर्डिनेट काय आले माझे 1, minus 1. ठीक आहे. नेक्स्ट इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला 2x y is equal to 9. याला इरेज करून घेतो तुम्ही. वाटलं स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. याला मी इरेज करतो. What is the equation number? तुमचं फॉर्म होतं काय दिलेलं आहे तुम्हाला? इक्वेशन 2x y is equal to 9. लिहून घ्या पॉइंट वर असेल -2 -1 0 आणि 1. -2 -1 0 and here 1. Now you have the equation 2 is what? 2x y is equal to 9. Right here 2x minus y is equal to 9. Put याला तुम्ही समजू. Put 2x minus y is equal to 9. Sorry, put x is equal to -2. Put x is equal to -2 in equation second. Equation number second implies that 2x minus y is equal to 9. Right here value of x is what? -2. 2 into -2 minus y is equal to 9. इथे काय मिळालं मला 2 into 2 plus 2 into -2 means -4 minus y is equal to 9. Minus y is equal to 9 plus 4. बघा यामध्ये मला खूप मोठा पॉइंट मिळाला आहे. म्हणजे पॉइंट मला y ची व्हॅल्यू खूप मोठी मिळाली. आपण याला चेंज सुद्धा करू शकतो. वाटल्यास तुम्ही त्याला चेंज करून घेऊ शकता. आपण याला -2 च्या व्यतिरिक्त दुसरा नंबर देऊन देऊ. +2 घेऊया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला ग्राफ प्लॉट काढायला तुम्ही त्यावेळेला तुम्हाला या एवढ्या -2 मध्ये 13 पर्यंत तुमचा पॉइंट येतो. म्हणजे तुम्हाला 13 नंबर्स ड्रॉ करावे लागतील. बघा समजलं का तुम्हाला? मला काय म्हणायचं आहे तर आपण x च्या ठिकाणी -2 च्या व्यतिरिक्त काय घेऊ? +2. बघा +2 घेतल्यानंतर काय होते? व्हॅल्यू चेंज केली आपण. x च्या जागी 2 च्या ठिकाणी +2 घेतला. 2 into 2 4. 4 minus y is equal to 9. Next step minus y is equal to 9 minus 4. मला काय भेटेल? 5. ठीक आहे. minus y is equal to काय भेटेल मला? 5 म्हणजे y is equal to किती मिळाला मला? -5. किती मिळाला? -5. चला लिहून घ्या तुम्ही. y फर्स्ट नंबरला मला किती मिळाला? -5. म्हणजे कोऑर्डिनेट काय आले माझे? 2, -5. बघा हा क्वेश्चन सॉल्व करताना मी आधी 2 च्या ठिकाणी -2 घेतलं होतं. जर मी -2 घेतलं तर मला -4 झाला आता. हा -4 तिकडे गेल्यानंतर काय झाला तर लाईन मध्ये ऍड झाला आता 4. तर ज्या वेळेला तुम्ही ग्राफ ड्रॉ करता बरोबर आहे तर तुम्हाला यावर 13 पॉइंट घ्यायला लागले असतील. बरोबर आहे. त्यामुळे मी इथं मायनसच्या जागी +2 घेतला आणि तिकडे राहिला तो मायनस झाला आणि आपली व्हॅल्यू थोडी छोटी झाली. ठीक आहे. चला नेक्स्ट नंबरला कोण आहे तुम्हाला दिलेला? -1. नेक्स्ट नंबरला कोण दिलेला आहे? -1. -1 जर आपण इथे टाकला म्हणजे 2 * -2 म्हणजे तरी हा 11 येतो. तर त्याच्या व्यतिरिक्त इक्वल टू 9 आहे ना.
4. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू -1च्या व्यतिरिक्त आपण पॉझिटिव्ह लिहिली. ठीक आहे. बघा तुम्हाला टाइमर समजलं पाहिजे की कोणाला चेंज करायचं आहे म्हणून पटकन. बरोबर आहे. तसे आपण ह्या चार व्हॅल्यूज नेहमीच घ्यायच्या. नेहमी म्हणजे एखाद्या वेळेला तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट झालं, एक ग्राफ हा सुद्धा तुमचा बरोबर येतो, तर व्हॅल्यूज मोठे येतात, काही प्रॉब्लेम होणार नाही. मला थोडा जास्त पॉइंट्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये हेल्प थोडा टाइम तुमचा सेव्ह होईल. ठीक आहे. आता मी इथं माझी -1 घेतली, ती व्हॅल्यू चेंज केली. -1च्या ठिकाणी मी काय घेतलं, पॉझिटिव्ह व्हॅल्यू 3, कारण की पॉझिटिव्ह तिकडे गेल्यावर -9 होतो. ठीक आहे. इक्वेशन तेच राहील माझं, तर x - y 9. फक्त मला काय करायचं आहे, x च्या ठिकाणी व्हॅल्यू चेंज करायची आहे. x ची व्हॅल्यू किती घेतली, सेकंड नंबरला 3. तर करा 2 into 3 minus y is equal to 9. 6 minus y is equal to 9. It means that minus y is equal to 9 minus 6. 9 मधनं 6 गेले, किती राहिले 3. minus y is equal to 3 म्हणजे y is equal to किती मिळाला मला, -3. ठीक आहे. y किती मिळाला मला, 3 घेतल्यानंतर -3. y ची व्हॅल्यू किती घेतली आपण, 3 मिळाला मला किती, -3. उत्तर चेक करू शकता तुम्ही, तुमचे आन्सर राईट आहे की रॉंग आहे, यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. x किती होता तुमचा, 3. 2 into 3 मायनस आणि y किती भेटला, घेतला तुम्ही -3 भेटला तुम्हाला y. बघा चेक करून, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड येते का, 2 into 3 6 minus 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 plus 3, that is equal to 9. Here 9 equal to 9. It means that your answer is right, correct. बरोबर. याच्यातून काय स्ट्रेट होते, तुमचा आन्सर राईट आहे. बघा इरेज करतो बरं. नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड करू, लिहून घ्या. नेक्स्ट व्हॅल्यू x इज इक्वल टू काय आहे, 0. बघा आता मला परत डायरेक्ट 0 जर पुट केला यामध्ये, तर y किती भेटू आला, -9. तर करून घ्या एखादी व्हॅल्यू आता. ठीक आहे. 9 पॉइंट्स पर्यंत एवढं हार्ड नाही. चला तर करू मग. पुट टॉइस x minus y is equal to 9. हे माझं सेकंड नंबरचं इक्वेशन होतं. पुट x is equal to 0 in equation second. What is my equation number second? Equation number second implies that twice x minus y is equal to 9. Twice x minus y is equal to 9. x ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे मला, 0. 2 into 0 minus y is equal to 9. 2 into 0 is what, 0 minus y is equal to 9. म्हणजेच minus y is equal to 9 आणि y किती मिळाला मला, तर -9. बघा मोठी व्हॅल्यू मिळाली, -9. ठीक आहे. कोऑर्डिनेट याचे 3, -3, 0, -9. ठीक आहे. हा 0 असला तरी लिहायचा आहे तुम्हाला, नाही तर समजता तो 0 आहे, लिहायचं नाही. बरोबर आहे. लिहावंच लागेल तुम्हाला, कोऑर्डिनेट ड्रॉ करावं लागतं तिथं. नेक्स्ट नंबर वर आहे x is equal to 1. put x is equal to 1. next number 1. x is equal to 1 in equation second. Equation second implies that twice x minus y is equal to 9. Put again x is equal to 1. 2 into 1 minus y is equal to 9. It means that 2 into 1 is what, 2 is equal to 9. minus y is equal to 9. हा प्लस 2 तिकडल्या साईडने गेल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, -2 म्हणजेच minus y is equal to 9 minus 2 is 7 and y is equal to -7. ठीक आहे. y ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, -7. 1, -7. ठीक आहे. आता आपण ग्राफ ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. हे लिहून घ्या, मी इरेज करतो. तुम्ही सुरुवात करून द्या ग्राफला पटापट.
मोठी व्हॅल्यू बघा पॉझिटिव्ह काय x एक्सिस वर 3 आहे. ठीक आहे. y एक्सिस वर -9 म्हणजे खालच्या साईडने जास्त आकडे घ्यावा लागते तुम्हाला. पॉझिटिव्ह y वर पॉझिटिव्ह किती आहे 2 आहे. 1 2 3 4 5 1 2 3 6 नेक्स्ट एंटर -9 पॉइंट आहे नंतर लेफ्ट साइडने x एक्सिस वर निगेटिव्ह व्हॅल्यू फार मोठी नाही आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 -1 -2 वायच्या वाय एक्सिस वर हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली निगेटिव्ह व्हॅल्यू देता पॉझिटिव्ह वरच्या साईडने 4 5. ठीक आहे. आता आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर बघा फर्स्ट नंबरला काय दिलेलं आहे तुम्हाला -2 आणि 2. फर्स्ट नंबरला काय दिलेलं आहे तुम्हाला -2 आणि 2. बघा प्लॉट x एक्सिस वर -2 सॉरी x एक्सिस वर -2 आणि y एक्सिस वर काय पॉझिटिव्ह 2. म्हणजे हा x एक्सिस वरला -2 आणि हा y एक्सिस वरला. पॉइंट घेऊन घेतो मी -2, 2. नेक्स्ट पॉइंट काय होता -1 आणि 1. -1 ठीक आहे. त्याच्या समोरचा नेक्स्ट पॉइंट काय आहे 0,0 म्हणजे हा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट काय आहे माझा 1, -1 म्हणजे हा. ठीक आहे. बघा 1 आणि -1. चला यामधून एक लांब रेष ड्रॉ करून घ्या. लांब लाईन मारून द्या. याच्यामधून एक लॉंग लाईनचं इक्वेशन काय आहे x + y = 0. लाईनवर लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट +2 -5. फर्स्ट नंबरचा +2 आणि -5 कुठे येईल माझा पॉइंट ठीक आहे. +2 and -5. नेक्स्ट पॉइंट 3, -3. 3, -3 कुठे येईल माझा पॉइंट बरोबर आहे 3, -3. त्याच्या समोरचा पॉइंट काय आहे माझा 1 मिनिट बघा समोरचा पॉइंट 0, -9. x एक्सिस वर 0 y एक्सिस वर -9 म्हणजे पॉइंट येईल माझा इथे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट 1, -7 वर y एक्सिस वर -7. चला करा लाईक 5 च्या मधनं.
दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट झालेल्या 3, -3 वरती. म्हणजेच सेकंड नंबरच्या लाईनचे इक्वेशन लिहून घ्यायचे आपण 6 - y 9. दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट झाल्या बघा, -3 आणि +3 वर ह्या दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट झाल्या. ठीक आहे, म्हणजे तुमचे कोऑर्डिनेट काय आहे 3, -3. याचाच अर्थ असा आहे तुमचं सोल्युशन काय आहे, द सोल्युशन इज 3, -3. चेक करायचं असेल तर आपली मेथड आहेच, एक्सरसाइज फर्स्ट मध्ये जे शिकलो आपण त्यामध्ये आपण सॉल्व केलेलं आहे. चेक करायचं असेल तर त्या मेथडनं लगेच सॉल्व करून घेऊ. ठीक आहे, तर बघा काय इक्वेशन नंबर फर्स्ट x + y = 0 आणि इक्वेशन नंबर सेकंड आहे तुमचं 6 - y = 9. डिफरंट साइन सुद्धा डिफरंट आहे, मग यांची काय ऍडिशन झाल्यावर साइन चेंज होत नाही. 0 व्हायचं की सॉरी इथे नाही. ठीक आहे, 6 + 6 x 2x means 3x 3x = 9. x = हा 9 ला 3 काय ते डिवाइड ला 3 3 जा 9. x किती मिळाला मला 3. ठीक आहे, put the value of x = 3 in equation number 4. put x = 3 in equation first. equation number first implies that x plus y = 0. 3 x value put करू 3 म्हणजे y किती भेटला मला 0 - 3 म्हणजे y भेटला मला -3. बघा सेम सोल्युशन आला, x आला 3 आणि y आला -3 म्हणजे आपला आन्सर राईट आहे. फक्त तुम्हाला चेक करायचं आहे ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचं आहे की दुसऱ्या. बघा व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. एक प्रॉब्लेम लिहून घ्या, मी इरेज करतो. ठीक आहे, आता आहे तुमचा प्रॉब्लेम नंबर 5. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला कोणता प्रॉब्लेम झालाय तुमचा 5. मी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करून देत आहे. मी तुम्हाला काल म्हटलं होतं हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः घरून सॉल्व करा, चुकल्यास आपण उद्याला सॉल्व करू. त्याप्रमाणे मी आज त्याला सॉल्व केलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला, 5 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला 5x - 4y = what? 5x - 4y = -7. 5x - 4y = -7 आणि नेक्स्ट सेकंड इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला 5x 2y = 0. 5x -2y = 0. इक्वेशन नंबर तुम्हाला सेकंड दिलेलं आहे. दिस इज युअर इक्वेशन नंबर फर्स्ट, दिस इज सेकंड. ठीक आहे, बघा या इक्वेशनला ज्या वेळेला तुम्ही सॉल्व करसाल तर यामध्ये तुमच्या ज्या व्हॅल्यू येतील त्या पॉइंट मध्ये येणार आहेत. त्या व्हॅल्यू कशा येणार आहेत तर पॉइंट मध्ये. तर पॉइंट मध्ये व्हॅल्यू आल्यानंतर बाहेरून जायचं नाही, व्यवस्थित त्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण हे प्रॉब्लेम सुद्धा बोर्डवरच घेऊ, मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला ग्राफ बुकवर घ्यावा लागेल, कारण की त्याच्या व्हॅल्यूज पॉइंट मध्ये येतात आणि ते व्यवस्थित बोर्डवर ड्रॉ करता येत नाही. मी ग्राफ काढेल तो चुकून जाईल, त्याचा ग्राफ मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, चला व्हॅल्यू घेतली आपण त्याच -2 -1 0 and 1. इक्वेशन दिलेलं आहे मला 5x - 4y = -7. मी लिहून घेतो एकदा इक्वेशन 5x - 4y = -7. ठीक आहे, x ची व्हॅल्यू दिली आहे मला, मी लिहितो x ची व्हॅल्यू आहे -2. पुट x = -2 in equation first. इक्वेशन नंबर फर्स्ट आहे माझ्याकडे 5x - 4y = -7. यामध्ये मला x ची व्हॅल्यू किती टाकायची आहे -2. लिहून घेऊ मी 3 *
minus 2 minus 4y is equal to minus 7. 3 into 2 minus 6. 3 into 2 किती मिळाले मला minus 6 minus 4y is equal to minus 7. 3 into 6 किती मिळाले मला minus 6 minus 4y is equal to minus 7. minus 4y is equal to minus 7 as it is. हा minus 6 तिकडे गेल्यानंतर काय होईल plus 6 minus 7 plus 6 काय भेटते मला minus 1. इथे काय होईल सबट्रॅक्शन 4y असाच्या असा minus minus गेट कॅन्सल y is equal to 1 upon 4. 4 मधला 1 पार्ट म्हणजे 0.25. y ची व्हॅल्यू किती मिळाली मला 0.25. ठीक आहे लिहून घेतो मी 0.25. 0.25. बघा डिव्हिजन केल्यानंतर y ची व्हॅल्यू किती भेटली मला 0.25. 4 डिवाइडेड बाय 1 4 0 0 किती झाला खाली 1 पॉइंट गेला 0 घेतला 4 2 जा 8. ठीक आहे 2 राहिले 4 5 जा 20. 0.25. कोऑर्डिनेट काय होती माझी -2, 0.25. नेक्स्ट टाइम मला व्हॅल्यू दिली आहे x इज इक्वल टू याला तेच करू x किती दिलेला आहे मला -1. ठीक आहे इन इक्वेशन 1 implies that -1 3 into -3 किती मिळेल मला -3 -4y is equal to -7. बरोबर आहे त्यानंतर समोर -4y is equal to -7 प्लस -3 क्या साइड में गेला तर काय होईल तुम्हाला +3 -7 +3 म्हणजे -4 माइनस माइनस गेट कॅन्सल 4 डिवाइडेड बाय 4. बरोबर आहे किती मिळेल मला इथे y 1. y किती मिळाला मला 1. नेक्स्ट x is equal to 0. ठीक है x किती टाकायला तुम्हाला 0. बरोबर आहे 3 into 0 0. नेक्स्ट स्टेप सांगतो मी तुम्हाला एक्सप्लेन करून 3x 4y is equal to -10 इक्वेशन होतं x ची व्हॅल्यू 0 पुट करायची होती आपल्याला इक्वेशन फर्स्ट मध्ये. इक्वेशन फर्स्ट लिहून घेतलं मी x ची व्हॅल्यू 0 टाकली 3 into 0 -4y as it is -7 as it is 3 into 0 what 0 -4y as it is. नेक्स्ट स्टेप is equal to -7 -4y plus 0 म्हणजे -4y is equal to -3 तुम्हाला रिमूव करायचं आहे 0 -0 म्हणजे काय भेटेल -7 -7 डिवाइडेड बाय 4. एक मिनिट बघा आपलं काय आलं होतं 7 डिवाइडेड बाय 4. 7 डिवाइडेड बाय 4 जर आपण 4 ने 7 ला डिवाइड केलं तर तुम्हाला व्हॅल्यू भेटते हे भेटते तुम्हाला 1.75 म्हणजे तुम्हाला थर्ड टर्मला काय भेटलं y ची व्हॅल्यू 1.75 0, 1.75. बघा तुमचे हे जे सोल्युशन येतात त्याच्यामध्ये जे कोऑर्डिनेट येतात ते कसे येतात तर पॉइंट मध्ये येतात. ग्राफ काढताना तुम्हाला याचा ग्राफ आपल्याला ग्राफ पेपर वरच घ्यावा लागेल कारण की पॉइंट आपण या बोर्डवर काढणं शक्य नाही. ठीक आहे नेक्स्ट नंबरला काय दिलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट नंबरला दिलेलं आहे याला इरेज करून घेऊ आपण पुट x is equal to 1. x is equal to काय टाकायचं तुम्हाला 1. पुट x is equal to 1 in equation number 1 implies 3x 4y is equal to -7. 3 into 1 minus 4y is equal to -7. 3 into 1 काय भेटते मला 3 minus 4y is equal to -7 minus 4y is equal to -7 minus 3. It means that -10
minus 4y minus minus get cancel y is equal to 10 divided by 4 half 5 2 म्हणजेच अडीच 2.5 y ची व्हॅल्यू किती मिळेल मला 2.5 राईट करून घेऊ 2.5 म्हणजे 1 कॉमा 2.5 नेक्स्ट नंबरला घ्या परत स्टेप -2 -1 0 आणि 1 ठीक आहे करा व्हायच्या व्हॅल्यू तेच करतो इक्वेशन काय माझं समजतं ते लिहून घेतो आम्ही सेकंड इक्वेशन पहिली सेकंड इक्वेशन दिलेलं आहे मला 5x 2y 0 5x 2y 0 5x 2y 0 x किती दिलेला आहे मला फर्स्ट नंबरला -2 फटाफट सॉल्व करू आपण x दिलेला आहे -2 -2y 0 -10 फाइंड 2 -2y 0 बरोबर आहे पुट x -2 -10 as it is सॉरी -10 इकडल्या साइडने दिला तर काय होईल ना +10 म्हणजे y -10 divided by -10 divided by -2 2 5 10 y ची व्हॅल्यू मिळाली मला निगेटिव्ह बघा यामध्ये तुम्हाला y ची व्हॅल्यू काय मिळाली निगेटिव्ह लिहून घेतो तुम्ही इथे -5 -2 -5 नेक्स्ट नंबरला परत डिरेक्ट करू आपल्याला पुट x -1 in equation number second equation number second क्या है 5x - 2y 0 5 into -1 - 2y is equal to 0 -5 - 2y is equal to 0 -2y is equal to 0 plus 5 म्हणजेच 5 minus 2y y is equal to 5 divided by -2 y किती मिळाला मला 2.5 निगेटिव्ह बरोबर आहे y काय निघाला माझा 2.5 -1 -2.5 बरोबर आहे त्या ठिकाणी काय मला बाहेर निगेटिव्ह निघाला समोर बघा याला इरेज करतो मी परत आता तुम्हाला x y काय पुट करायचे 0 ठीक आहे 5 into 0 minus 2y is equal to 0 0 minus 2y is equal to 0 minus 2y is equal to 0 y is equal to 0 divided by y निघाली 0 0 अशा प्रकारे नेक्स्ट होता तुमचा त्याच्यासमोर x दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे 1 ठीक आहे पुट करा x is equal to 1 in equation number 2 equation 2 implies that टाका value 1 minus 2y is equal to 0 minus 2y is equal to 0 हा 5 into 1 5 minus 2y is equal to 0 5 तिकडल्या साइडने गेल्यानंतर काय होईल -5 म्हणजेच -5 divided by -2 minus get cancel म्हणजेच मला y ची व्हॅल्यू किती मिळाली 2.5 इथं राईट करून घेऊ मी y पॉझिटिव्ह 2.5 1, 2.5 ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रोपेड सॉल्व करून घेतले आता बघा तुम्हाला याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ पेपरवर ड्रॉ करावा लागेल त्या व्हॅल्यू घेऊन तुम्ही ग्राफ पेपर ड्रॉ करा मी तुम्हाला हा ग्राफ घरी सॉल्व करून पाठवतो ठीक आहे आपण फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम होता आपल्याकडे 3x - 4y ठीक आहे याचा ग्राफ काढून घेऊ आपण याच्या नेक्स्ट नंबरचा ग्राफ आपण घरी काढू बघा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तुम्हाला फक्त पुट करायचे
जशा प्रकारे असलेले ड्रॉइंग त्या प्रकारे आपण ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. चला काढा. एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस. स्केल लिहून घ्यायचे तुम्हाला. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ एक्सेस. ठीक आहे. दोन्ही एक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. चला काढा. व्हॅल्यू मॅक्सिमम जास्त मोठ्या व्हॅल्यूज आहे, छोट्या याच्यावर होऊन जाते. तर पॉइंट प्लॉट करा. फर्स्ट नंबरला पॉइंट दिलेला आहे त्यांनी आपल्याला -2 x एक्सिस वर -2 म्हणजे हा पॉइंट आणि y एक्सिस वर काय तुम्हाला 0.25 0.25 कुठे तुमचा हा 0.50 याचे अगोदर काय तुमचा 0.25 म्हणजे तुमचा पॉइंट आहे तो इथे. ठीक आहे. बघा खूप बारीक आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा -1,1 -1,1 पॉइंट कुठे आहे तुमचा, तर तो इथे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे तुमचा 0,1.75 0 x एक्सिस वर y एक्सिस वर 1.75. बघा हा 1 इथे तुमचा 1.50 आणि इथे 1.75 म्हणजे 0 म्हणजे पॉइंट कुठे आहे तुमचा तर इथे. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1,2.5 x एक्सिस वर 1 आणि y एक्सिस वर x एक्सिस वर 1 आणि y एक्सिस वर काय होता 2.5. x एक्सिस वर 1 y एक्सिस वर 2.5 हे माझे इथे बरोबर. चला लाईन ड्रॉ करून घ्या. थोडं बारीक झालं, तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा. अशा प्रकारे ही लाईन इक्वेशन काय आपलं 3x 4y is equal to -7. सेकंड नंबरचं इक्वेशन आहे तुम्हाला 5x 2y is equal to 0. 5x 2y is equal to 0. चला तर बघा पहिल्या नंबरची व्हॅल्यू आहे तुम्हाला -2, -5 x एक्सिस वर -2 आणि y एक्सिस वर -5 x एक्सिस वर -2 आणि y एक्सिस वर -5 कुठे येईल माझा तो येणार आहे इथे. बरोबर लिहून घ्या क्वाड्रंट -2, -5 याच्या आधी जे क्वाड्रंट दिले होते लिहून घ्या. -2 0.5 नेक्स्ट क्वाड्रंट इथला क्वाड्रंट काय आहे -1,1 इथल्या व्हॅल्यूचा क्वाड्रंट 0,1.75 आणि लास्ट इथली फोर्थ नंबरची 1,2.5 अशा चारही व्हॅल्यूच्या इथला कोऑर्डिनेट हा होता. ठीक आहे. आता बघा खालचा फर्स्ट नंबरचा कोऑर्डिनेट आपण ड्रॉ केला -2, -5. नेक्स्ट काय -1, -2.5 -1 आणि -2.5 पुढे हा इथे 2.5 या लाईन मध्ये काय होते कोऑर्डिनेट तुमचे -1 आणि -2.5 -1 आणि -2.5. ठीक आहे. नेक्स्ट कोऑर्डिनेट 0,0 म्हणजे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट कोऑर्डिनेट 1,2.5 x एक्सिस वर 1 आणि y एक्सिस वर 2.5 म्हणजे तो कुठे येईल तर इथे. बरोबर आहे. x एक्सिस वर 1 आणि y कोऑर्डिनेट वर
2.5. ठीक आहे, एक मिनिट हा याच पॉइंटवर येतो. चला याच्यामधनं लाईन ड्रॉ करू आपण. एक इझी आहे, फक्त पॉइंट मध्ये राहायचं, व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, लाईनचे इक्वेशन लिहून घ्या तुम्ही. 5x - 2y = 0. 5x - 2y = 0. काय लाईनचे इक्वेशन? 5x - 2y = 0. बघा कुठे टिकले ते दोघे जण. x एक्सिस वर 1 आणि y एक्सिस वर 1 आहे आपला 2.5. सोल्युशन काय आपलं x एक्सिस वर 1 आणि y एक्सिस वर 2.5. अशा प्रकारे हा ग्राफ होता. हा ग्राफ ड्रॉ झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ग्राफ आहे तो तुम्ही सॉल्व करायचा. मी तुम्हाला इक्वेशन आणि ते पेअर्स काढून देतो. ठीक आहे, नेक्स्ट ग्राफ तुम्ही सॉल्व करायचा. त्याला मी इरेज करतो. लास्ट प्रॉब्लेम आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. व्यवस्थित सॉल्व करायचा. बघा काय दिलेले आहेत आपल्याला इक्वेशन्स. व्हॅल्यू त्याच घेतल्या आहे. ठीक आहे, फर्स्ट नंबर इक्वेशन दिलेलं आहे मला 2x - 3y = 4. 2x - 3y = 4 हे फर्स्ट नंबर इक्वेशन. आणि सेकंड नंबर इक्वेशन दिलेलं आहे मला 3y - x 2x - 3y = 4 आणि सेकंड 3y - x = 4. 3y - x = 4. ठीक आहे, तर बघा सेकंड नंबर इक्वेशन. चला फटाफट पुट करू आपण व्हॅल्यू आणि फटाफट आन्सर फाइंड करू. x नंबर x ची व्हॅल्यू काय फर्स्ट नंबरला पुट x -2 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट implies that 2x - 3y = 4. Put the value of x here. 2 into -2x काय -2 y = 4. -4 - 3y = 4 -3y = 4 + 4 तो किती मिळाला तुम्हाला 8. 4 + 4 ची व्हॅल्यू किती मिळाली मला 8 -3 y = 8 divided by 3 -3. ठीक आहे, y किती मिळालं तुम्हाला 8 divided by -3. चला करा डिवाइड. 3 divided by 3 to the 6 पॉइंट देना 0 दिला. 3 6 जा 18 परत 2 0 2 6 जा 18 म्हणजे 2.66. y किती भेटतो बघा 2.66. बघा हा ग्राफ तुम्हाला ग्राफ पेपरवरच काढावा लागेल. व्हॅल्यू बघा कशी आहे 2.666 येणार ते. आपण त्याला 2.67 डायरेक्ट लिहून घेऊ. हे कटिंग आले ना ते 2.67 बरोबर आहे 2.67. फर्स्ट नंबरची x ची व्हॅल्यू आहे म्हणजे -2 आणि ह्या आली लास्ट सेकंड नंबरला -2.67 -2.67 -2 -2.6 खाली लिहितो मी -2.67. ठीक आहे, बघा नेक्स्ट नंबरला करा एनालिसिस. पुट द व्हॅल्यू ऑफ x. -2 आणि -2.67. ठीक आहे, बघा नेक्स्ट नंबरला x ची व्हॅल्यू किती दिली आहे मला -1
put x is equal to -1 in इक्वेशन नंबर फर्स्ट लिहून घ्यायचं. इक्वेशन नंबर फर्स्ट लिहिलं. आता x ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू. 2 * -1 -3y is equal to 4. ठीक आहे. 2 * -1 म्हणजे -2 -3y is equal to 4 -3y is equal to 4 plus 2 किती मिळाले मला 6 -3y is equal to 6 म्हणजे y is equal to 6 divided by -3 3 2 जा 6 -2 y किती मिळाला मला -2 y किती मिळाला मला -2 -1 आणि -2. नेक्स्ट नंबरला करा पुट x is equal to 0. x is equal to काय पुट करत आहे 26 3y व्हॅल्यूज करा. 2 * 0 -3y is equal to 4. 2 * 0 is what 0 -3y is equal to 4 -3y is equal to 4 as it is. y is equal to 4 divided by -3. करा 3 divided by 4 3 1 जा 3 किती झाला 1 पॉइंट याला 0 घेतला 3 3 जा 9 परत 3 3 जा रिकरिंग आले लिहून घेऊ आपण y is equal to -1.33 म्हणजेच -1.34 हे मिळाले तुम्हाला y ची व्हॅल्यू 1.34. ठीक आहे. नेक्स्ट नंबरला x किती दिलेला आहे तुम्हाला 1 करा पुट x is equal to 1 इक्वेशन फर्स्ट लिहून घेतली 2 * 1 -3 * y is equal to 4 -3y as it is 2 * 1 2 आणि हा 4 असाच्या असा -3y as it is 4 असाच्या हा +2 तिकडे गेला -2 इथे भेटले मला 2 -3y is equal to म्हणजे y is equal to 2 divided by 3 -3. ठीक आहे. तर 3 ने डिवाइड 2 ला 3 0 0 2 राहिला पॉइंट दिला 0 घेतला 3 6 जा 18 परत रिकरिंग 0.66 म्हणजे 0.67 हा भेटला मला y. ठीक आहे. अशा प्रकारे 0.67 लिहून घेतली तिथे. नेक्स्ट व्हॅल्यू का पुट केली तुम्ही 1 y भेटला मला 0.67 1 -0.67. ठीक आहे. नेक्स्ट नंबरला इक्वेशन चेंज झाला तर आपला इक्वेशन नंबर आपल्याला सेकंड घ्यायचा आहे. करायला आहे पूर्ण इक्वेशन नंबर सेकंड घ्यायचा आहे. त्या इक्वेशन नंबर सेकंड तुम्हाला 3y - x आहे. त्याला व्यवस्थित अरेंज करू आपण. इक्वेशन आहे तुम्हाला दिलेलं बघा 3y - x is equal to 4. ठीक आहे. x ला या साइडने आणलं मी निगेटिव्ह होता काय झाला पॉझिटिव्ह. हा पण त्या साइडला नेला हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होता निगेटिव्ह झाला आणि 4 या साइडने आला तो झाला -4. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं इक्वल टू जे इकडे तिकडे गेले तर त्यांचे साइन डिवाइड होतात. त्यांचा डिवाइड असला तर मल्टिप्लाय जातो मल्टिप्लाय असला तर डिवाइड जातो मल्टिप्लाय असला तर डिवाइड लागतात निगेटिव्ह असले तर पॉझिटिव्ह होतात पॉझिटिव्ह असले तर निगेटिव्ह होतात आणि डिवाइड असले तर मल्टिप्लाय होतात. ठीक आहे. तसंच आपण इकडे तिकडे पूर्ण घेतले +3 वाला इकडे गेला -3 वाला x निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह झाला आणि 4 इकडनं आला तो झाला निगेटिव्ह. बरोबर. याला आता मी व्यवस्थित लिहून घेतो x - 3y is equal to -4. हे भेटलं मला इक्वेशन नंबर सेकंड. पुट x is equal to -2 in equation number second. Equation number second implies that x minus 3y is equal to -4. x minus 3y is equal to -4. Value of x is what? x किती दिला आहे मला -2. -2 - 3y is equal to -4 म्हणजेच -3y is equal to -4 as it is. हा -2 त्या साइडने गेला काय +2 मायनस प्लस सबट्रॅक्शन मध्ये येतो. सबट्रॅक्शन झाल्यावर मोठ्याचं साइन निगेटिव्ह आणि
4 मधनं 2 गेली 2 राहिले -3y ॲज इट इज कॅन्सल y किती 2 डिवायडेड बाय 3. आता सॉल्व केला आपण 0.66 दिलेली 0.66 म्हणजे 0.67 निघाली y ची व्हॅल्यू बरोबर आहे 0.67 -2 आणि 0.67. नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला x ची व्हॅल्यू 1. बघा एकदम इझी आहे, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे, काही जास्त हार्ड नाही आहे, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे तुम्हाला फक्त. इक्वेशन 2 implies that x minus 3y is equal to -4. Put the value of x here. What is the value of x is what? -1 minus 3y. x minus 1 है ना. बघा याच्या आधी तुम्हाला 2 पुट करायचा आपण 1 पुट केला चुकून. ठीक आहे, आपल्याला पुट काय करायचा होता 2 -2. परत चेक करून घ्या आपण आधीचा आन्सर याच्या आधीचा आन्सर. सॉरी पुट 2 केला आपण इथं 1 लिहिला होता. ठीक आहे बरोबर आहे. नेक्स्ट नंबरला पण आहे -1 x - 3y = -4 -1 - 3y = -4 -3y = -4 आणि प्लस हा 1 इकडे आहे ना पॉझिटिव्ह आहे हा -3 असायला असणार -3y मायनस गेट कॅन्सल. ठीक आहे 3y = 3 म्हणजे y = मल्टिप्लायचा इकडे गेल्यावर काय होईल डिवाइडला 3 × 3 किती मिळाला मला 1. अशा प्रकारे y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 कोऑर्डिनेट काढले -1 आणि 1. ठीक आहे -1, 1. चला नेक्स्ट कोऑर्डिनेट काढू x - 3y = -4. x किती पुट करायचा आहे मला 0 पुट केला मी x = 0. ठीक आहे 0 - 3y = -4 -3y = -4. ठीक है माइनस कैंसिल y = 4 डिवाइडेड बाय 3. ठीक है करा परत 3 × 3 किती झाले 1 पॉइंट केला 0 घेतला 3 × 3 = 9 परत 1 3 × 3 = 9 परत रिकरिंग येऊन राहिले म्हणजे 1.33 म्हणजे 1.34 राहिले 1.34. नेक्स्ट नंबर व्हॅल्यू काय होती 1.34. x का आता तुमचा 0 1.34 0, 1.34. नेक्स्ट x ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 1. इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकायचा इक्वेशन नंबर 2 लिहून घेतलं मी. put the value of x is equal to 1 इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड implies x - 3y = -4. x is equal to 1 -3y is equal to -4 -3y as it is -4 as it is हा प्लस तिकडे गेल्यावर काय होईल -1 म्हणजे -5 -3y कॅन्सल 5 डिवाइडेड बाय 3 करा कॅल्क्युलेट 3 डिवाइडेड बाय 5 3 × 3 किती झाले 2 पॉइंट दिला 0 घेतला 3 × 6 = 18 परत 2 1.66 म्हणजे रिकरिंग 1.67 हे निघाली माझी y ची व्हॅल्यू 1.67 बघा अशा प्रकारे आपण याचे 4 ऑर्डर पेअर फाइंड केलेले आहेत. तर बाकीचे आपल्या आता काय राहिले याच्यामध्ये याचा ग्राफ ड्रॉ करायचा राहिला. हे तुमचं 1.2 मधला 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. याचा ग्राफ तुम्ही घरी ड्रॉ करून बघा. नाही जमल्यास मी तुम्हाला उद्याला ग्राफ बुकवर समजून सांगू कारण की याचे पॉइंट मध्ये खूप जास्त 0.67 ते काढायला आपल्याला थोडं डिफिकल्ट आहे बोर्डवर. त्यामुळे आपण याला ग्राफ पेपरवर घेऊ. थँक्यू. तुम्हाला काही नाही समजलं